पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे राज्यामध्ये. अनेक ठिकाणी दुष्काळ आहे तर अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडतोय. शेतकऱ्याचं नुकसान झालंय, बागांची नासाडी झाली, घरं पडलेत. मदतीची अपेक्षा आहे शेतकऱ्याला. 100% खरं तर अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अवकाळी पावसामुळं नुकसान झालंय आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलाय. शेती पाण्या वाचून शेती पिकं जळली जात आहेत. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जिथं अवकाळी पावसानं नुकसान झालं या बाबतीमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्र अधिकारी जिथं जिथं पिकांचं नुकसान झालंय तिथे येऊन ते नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आम्ही आदेश त्या सर्वांना दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचं तो अहवाल आम्हाला प्राप्त होताच आम्ही ते शेतकरी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. विदर्भ मराठवाड्यामध्ये इंधन टंचाई जाणवते. शेतकऱ्यांकडून सातबारा चेक करून किंवा आरती चेक करून नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जाते, पण शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या बाबतीमध्ये आम्ही सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत. खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान करतो, विनंती करतो, कुठेही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नाहीये. साठा हा व्यवस्थित आहे, परंतु विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतोय आणि विनाकारण त्याच्यामुळं रोजचा खप हा 20% त्या भागातला वाढलेला आहे. त्यामुळे अफवा पसरवल्यामुळं डिझेल पेट्रोल ह्याचा साठा व्यवस्थित असता आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका. डिझेल पेट्रोल हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळेल. रांगा लावण्याची गरज नाही. नेहमीप्रमाणे तुम्ही पेट्रोल डिझेल भरा हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. इंदापूरमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. खडकवासल्याचं पाणी मिळत नाही, लोकांची पिके जळत आहेत. उद्या सिंचन भवनावरती मोर्चा आहे. लोकांची मागणी रास्त आहे. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं. खडकवासल्याच्या बाबतीमध्ये इंदापूरला निराडावा तिथं पाणी व्यवस्थित मिळते. बाकीच्या इतर कालव्यातून पाणी व्यवस्थित मिळते. उजनीमध्ये पाणी ह्या वेळेस व्यवस्थित आहे. फक्त विषय तो खडकवासल्याचा आहे. खडकवासल्याच्या नियोजनामध्ये आम्ही त्याप्रमाणे रोटेशन होतं, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं जो कॅनल फुरसुंगी पुण्याची शेजारची जी फुरसुंगी आहे तिथं फुरसुंगीला 1150 क्युसेसनी पाणी मिळायला पाहिजे होतं, पण ते 1000 क्युसेसनी कॅनलच्या 1000 क्युसेसच्या पुढे गेला की तिथला कॅनल फुटतोय आणि तिथं खूप मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे खूप मोठा धोका असल्यामुळे 1000 क्युसेसनी त्यांना पाणी सोडता येत नाही. त्यांनी खरं तर ते अगोदरच काम रोटेशनच्या अगोदरच ते काम करायला पाहिजे. त्यांनी काम न केल्यामुळं त्याचा फटका इंदापूरला कारण इंदापूर हा टेलचा तालुका आहे आणि टेलचा तालुका असल्यामुळे इंदापूरला त्याचा फटका बसलेला आहे. आणि उद्या निश्चित प्रकारे आमचे शेतकरी मी स्वतः सुद्धा अधिकाऱ्यांना तुझा विचारणार आहे. खरं तर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे इंदापूरच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान फक्त खडकवासल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. काय कारवाई होणार? तुम्ही कारवाई 100% उद्या आता माहिती तर घेतो आणि त्याप्रमाणे करणारच ना. चुकाला शेवटी शेतकऱ्यांची काय चूक आहे. तुमचा कालवा किती चालवायचा, कमी चालवायचा, हजाराने चालवायचा, 1150 शेतकरी यात कुठं चूक नाही. ही पूर्ण अधिकाऱ्यांची चूक आहे.